थँक्यू जोसेफ पाळक साहेब. सर्वांना या प्रभातीला सलाम. आवाज येतोय माझा? आवाज येत आहे? हो येतो. थँक्यू. पुन्हा एक वार या प्रभातीला तुम्हा सर्वांचा मनपूर्वक मी आभार मानत आहे. संयोजक आणि नियोजक या सर्वांना परमेश्वराच्या पवित्र प्रीतीचा सलाम आहे. आज या सकाळी आपण जे मार्गदर्शन घेत आहोत ते अध्याय 14 ख्रिस्ताच्या मंडळीतील ऐक्य या संदर्भामध्ये आज 201 आणि 202 पानावरती आज आपण विचार मंथन करणार आहोत. ख्रिस्ताच्या मंडळीचे ऐक्य हा अतिशय बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्य देवामध्ये खूप महत्वपूर्ण असा प्रकारचं तत्व किंवा अशा प्रकारचं विषय आज आपल्या समोर आहे. ऐक्य असणं हे फार फार गरजेची गोष्ट आहे. सामाजिकरित्या, मानसिकरित्या, आध्यात्मिकरित्या आणि देवाच्या पवित्र अशा प्रीतीच्या रित्या आज आपल्याला हे ऐक्य असणं फार फार गरजेचं आहे. हे तत्व इतकं महत्वपूर्ण आहे. 28 तत्वातील हे तत्व परमेश्वराच्या अतिशय जिव्हाळ्याचं तत्व आहे. या तत्वामध्ये त्रैक्य देवाचं वास्तव्य आहे, त्याचा अनुभव आहे आणि त्याची परिपूर्ण अशी इच्छा आहे. आणि ही इच्छा समजण्यासाठी परमेश्वर देवबाप आज तुम्हाला आणि मला सहाय्य पुरवत आहे. याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. देवाचे आभार आणि उपकार मानतो. कालच्या दिवशी तुम्ही पाहिलेलं आहे की पान नंबर 200 आणि पान नंबर 201 मधील काही भाग त्यामध्ये सुस्पष्टरित्या आपल्याला समजून येत आहे की देवाच्या प्रीतीचा अनुभव हा ऐक्याने आशीर्वादित झालेला आहे. देवाने आम्हाला त्याची मुले म्हणून स्वीकारले आहे. त्या त्रैक्य देवाच्या एकीमध्ये या ऐक्याचा उगम आहे. आणि त्रैक्य देवाचं जे वास्तव्य आहे ते एकीच्या मूळ सूत्रामध्ये अवलंबून आहे. त्यामध्ये त्याची सहानुभूती आहे, त्यामध्ये त्याची ऐक्यता आहे, त्यामध्ये त्याचे अनुग्रही आशीर्वाद आहेत आणि त्याद्वारे ख्रिस्ताच्या मंडळीचं ऐक्य टिकण्यासाठी, टिकवण्यासाठी एक उत्तम असं मार्गदर्शन या तत्वाच्या द्वारे आपल्याकडे आलेलं आहे. कारण ख्रिस्त प्रेम स्वरूप आहे. त्याच्या सहानुभूतीमुळे लोकांच्या थव्यांचे थवे त्याच्यापासून जात होते. जर हे ऐक्य टिकवायचं असेल तर आपल्याला सहानुभूती, कळवळा असणं गरजेचं आहे, जी ख्रिस्ताच्या ठायी आहे. आपलं ऐक्य फक्त टिकावं म्हणून किंवा टिकवलं पाहिजे म्हणून तत्व स्वीकारणं बरोबर नाही आहे. पण सहानुभूतीने जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठायी आहे त्या चित्तवृत्तीच्या बरोबर आपला समेट झाला पाहिजे. पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगतं की येशू ख्रिस्ताने अगदी गेत्सेमानी बागेमध्ये जी शेवटची प्रार्थना केलेली आहे ती देखील ऐक्याबद्दल केलेली. असं म्हटलेलं आहे की गेत्सेमानी बागेत सुद्धा मंडळीच्या ऐक्याविषयीची विशेषतः जगातून जे सामील झाले होते त्यांच्याविषयीचा विचार येशू ख्रिस्ताच्या मनात प्रामुख्याने होता. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 7 वचनामध्ये आपल्याला समजून येतं. त्रैक्य देवामध्ये जे ऐक्य आहे त्याप्रमाणे मंडळीमध्ये एकी असण्यासाठी त्याने पित्याजवळ प्रार्थना केलेली आहे. हे किती महत्वाचं, किती इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या की ऐक्य आपल्यामध्ये असावं याकरिता परमेश्वर देवाने गेत्सेमानी बागेमध्ये देवाकडे प्रार्थना केलेली आहे. यावर आपण हा विचार करू शकतो की आपल्यामध्ये ऐक्य असणं, मंडळीमध्ये ऐक्य असणं, एकतेने, सहानुभूतीने परमेश्वरच्या पवित्र समक्षतेमध्ये पुढे जाणं किती इम्पॉर्टंट आहे. एक कळप, एक मेंढपाळ झाल्याखेरीज परमेश्वराचं येणं होणार नाही. त्याचं येणं होण्यासाठी देखील एक कळप होणं
फार फार गरजेचं आहे आणि ही एक ऐक्याची जबाबदारी आहे. ऐक्य महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने कालच्या दिवसामध्ये जी माहिती तुम्हाला आणि मला मिळालेली आहे त्या अनुषंगाने आज आपण पुढे जाऊया. बायबल मधील ऐक्य आणि मंडळी. ऐक्याचा विचार तुम्हाला आणि मला देवाच्या पवित्र प्रीतीचा अनुभव म्हणून घेतलाच पाहिजे. एकीचं बळ हे खूप चांगलं आहे. ऐक्य असणं गरजेचं आहे. मंडळीमधील ऐक्य असणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी बायबलमधील ऐक्य आणि मंडळी याबद्दल तत्व काय आपल्याला सांगत आहे. आजच्या मंडळीमध्ये कोणत्या प्रकारचे ऐक्य असावे अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. आजचा संदर्भ संपूर्ण आपण प्रश्नाद्वारे सुरू करूया. हे आव्हान आपल्या समोर आहे. हे आपण विचारूया आपल्या मनाला. अशा प्रकारचे प्रेम आणि ऐक्य कसे साध्य होईल. तिचा पाया कोणता आहे. तिचे घटक कोणते आहेत. ती एकमेकाची एकसारखेपणाची मागणी करते किंवा विविधतेला मान्यता देते. ऐक्य कार्याचे स्वरूप काय आहे. जर का तुम्ही आणि मी हे प्रश्न सगळे जर स्वतःला विचारले तर तुम्हाला आणि मला याचं उत्तर देत असताना आपण सहानुभूतीने ऐक्यामध्ये असणं राहणं किती इम्पॉर्टंट आहे, किती गरजेचं आहे याविषयी तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल. त्यामध्ये प्रमुख घटक असा आहे की आत्म्याचे ऐक्य. मंडळीच्या ऐक्यामागे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन झाल्याखेरीज किंवा तुम्ही पवित्र आत्म्याला सामावून घेतल्याखेरीज तुमच्यामध्ये ऐक्यता येणं किंवा ऐक्य सांभाळण्यासाठी असणारं सामर्थ्य प्राप्त होणं याकरिता तुमची तयारी असणं याविषयी आज आम्हाला हे वचन खास मार्गदर्शन करत आहे. त्याच्याद्वारे विश्वासकांना मार्गदर्शन करण्यात येते. त्याच्याद्वारे सर्वांना एक आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळालेला आहे. जेवढे विश्वासक बंधू भगिनी आहेत, जे ख्रिश्चन आहेत, जे सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्टची अवशिष्ट मंडळीचे सभासद आहेत, त्यांना बाप्तिस्मा मिळालेला आहे. आणि हा बाप्तिस्मा काय आहे तर ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एक होण्याचं चिन्ह आहे. पहिले कोरिन्थ्याचा 12वा अध्याय 13व्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बाप्तिस्मा झालेल्यामध्ये ऐक्य असले पाहिजे. याला पौल आत्म्याचे ऐक्य असे वर्णन करतो. इपिस्करास पत्राचा 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनात आत्म्याच्या ऐक्याचे मूलभूत घटकांची यादी प्रसिद्ध देतो. त्याने म्हटले आहे, तुमच्या पाचारणाची अशी आशा एक आहे, त्याप्रमाणे शरीर एक आहे, आत्मा एक आहे, एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा आणि एक देव पिता. तो सर्वावर असून सर्वव्यापी व सर्वामध्ये आहे. इपिस्करास पत्राचा 4था अध्याय आणि 4 ते 6 मध्ये हे 7 सप्तोद्गार काढलेले आहेत. त्यामध्ये आशा एकच आहे, शरीर एकच आहे, आत्मा एकच आहे, एकच प्रभू आहे, एकच विश्वास आहे, एकच बाप्तिस्मा आहे आणि एकच देव आहे. हे एक 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 जर विचार केला तर सप्तोद्गार हे परमेश्वराच्या ऐक्यतेला परिपूर्णता आणते. पौल आपल्याला या ठिकाणी ही यादी का देत आहे. कारण ऐक्याची परिभाषा तुम्हाला आणि मला खास करून समजावी. प्रत्येक राष्ट्रातून आणि वंशातून पाचारण करून प्रत्येक आत्मा लोकांना ख्रिस्ताचे शरीर मंडळी याच्यामध्ये बाप्तिस्मा देतो. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हे फक्त पर्टिक्युलर स्पेसिफिक एका व्यक्तीवर, एका कुटुंबावर, एका वंशावर, एका राष्ट्रावर, एका जातीवर, एका कुळावर नाही आहे, जगावर म्हटले.
याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की प्रत्येक राष्ट्रातून आणि प्रत्येक वंशातून वेगवेगळ्या लोकांना एकच बाप्तिस्मा, एकच प्रभू, एकच आशा, एकच सार्वकालिक जीवन, ही ऐक्यता संपूर्ण विश्वभरामधील असणाऱ्या विश्वासक बंधू आणि भगिनींसाठी आहे, त्यांना एक करण्यासाठी. ख्रिस्तामध्ये त्यांची वृद्धी होते तसा त्यांच्यामधील सांस्कृतिक दुजाभाव लुमप्राय होतो. जैगिक दृष्टिकोनातून असणारा जे काही दुजाभाव आहे तो ख्रिस्तामध्ये एक झाल्यामुळे, ऐक्य वाढल्यामुळे, प्रीतीमध्ये आल्यामुळे, बाप्तिस्मा घेतल्यामुळे ते लोप पावत आहे. त्यामध्ये मग उच्च नीच, राव आणि रंग आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामधील भेदभाव पवित्र आत्मा खोडून टाकतो. म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे असं समजणं देखील मर्यादित वेळेमध्ये परमेश्वरच्या पवित्र समक्षतेमध्ये पाप आहे, कारण आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत. कारण ख्रिस्तातल्या एका शरीराने तुम्हाला आणि आम्हाला ऐक्य साधावं यासाठी आम्हाला बाप्तिस्मा मिळालेला. देवाच्या दृष्टीने जे सर्व समान आहेत ही जाणीव ठेवून ते एकमेकांचा मान करतात. जे ख्रिश्चन आहे, जे विश्वासणारे आहे, जे भक्तगण आहे, ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे, ज्यांना ऐक्य याबद्दलची माहिती मिळालेली आहे, समजलेलं आहे आणि ऐक्याचं सामर्थ्य किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव ज्यांना झाली आहे ते वेगळे राहत नाहीत, तर ते ख्रिस्तामध्ये एकसारखे समान असं जीवन जगतात. हे ऐक्य सामुदायिकरित्या सुद्धा त्याच पातळीवर कार्यरत आहे. याचा अर्थ असा की जरी काही मंडळांना बाहेरील देशातून आर्थिक आणि मिशनरी वजा मदत मिळते तरी सर्व असलेल्या स्थानिक मंडळास समान आहेत. जगामध्ये अनेक वेगवेगळ्या मंडळ्या आहेत. मंडळाचं ऐक्य याविषयी आम्ही शिकत आहोत. आपल्याला कधी कधी वाटतं की हे संडे मिशन आहे, हे अँग्लो इंडियन आहे, हे प्रेस्बिटन आहे, हे डायसिस आहे, हे केडीसी आहे, केसीसी आहे, हे धर्मप्रांत आहे, हे डग्लस आहे. अशा अनेक मंडळांची नावं मिशनरी कार्यामध्ये जोडली गेलेली आहेत. परंतु सेवंथ डे ऍडव्हेंटिस्ट या अवशिष्ट मंडळीचा जो उद्देश आहे, जे तत्व आहे, ते तुम्हाला मला यामध्ये मार्गदर्शन करत आहे. तद्देशी असो अगर मिशनरी देवाच्या दृष्टीने समान पातळीवरचे आहेत. म्हणजे काही लोकांना बाहेरच्या देशातून जरी मदत होत असली, त्या मंडळीचं तत्व जरी वेगळं असलं तरी देखील ते ख्रिस्तात विश्वास ठेवून बाप्तिस्मा पावल्यामुळे त्यांच्या ऐक्याबद्दल येशू ख्रिस्त तत्व जर सोडलं, धार्मिकतेचं तत्व, भक्तीचं तत्व, प्रार्थनेचं तत्व, शाबादेचं तत्व, अवशिष्ट मंडळीचं तत्व, तर त्यांच्यावर देखील इतकंच तो देव प्रेम करत आहे की त्या सर्व लोकांना एक कळप, एक मेंढपाळ होण्याची संधी आहे. अशी जी माझी दुसरी मेंढरं आहेत की त्यांनाही मला आणलं पाहिजे असं जे वचन आहे, त्याप्रमाणे त्या सर्वांना देखील ह्या ऐक्यामध्ये एकत्रित करण्याचा उद्देश परमेश्वरचं पवित्र वचन किंवा मंडळीचं ऐक्य आपल्याला सांगत आहे. एकी असलेल्या मंडळीची एकच आशा आहे. ती कोणती आशा आहे बरं? ती तारणाची धन्य आशा आहे. आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रकट होण्यात तेवढी ती अनुभवली जाणार आहे. तिथला पत्राचा 2रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आपल्याला हे मार्गदर्शन समजत आहे. ही आशा शांती आणि आनंद याचे उगमस्थान आहे. तारणाचा अनुभव जेव्हा येतो किंवा तारणाविषयी जेव्हा मनुष्य माझं तारण झालं आहे किंवा मी तारणाच्या योजनेमध्ये सामील झालो आहे, माझा देवावर विश्वास आहे, मी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि मला मंडळीच्या ऐक्यामध्ये एकत्रितरित्या, सामुदायिकरित्या आध्यात्मिक जीवनाची वाढ होण्यासाठी मला पूर्णपणे परमेश्वरच्या पवित्र सानिध्यात एक कळप, एक मेंढपाळ व्हायचं आहे, अशी ज्याची भावना निर्माण होते, तेव्हा
शांती आणि आनंदाचं उगमस्थान ते असल्यामुळे त्या ऐक्यामध्ये त्याची वाढ होते. संयुक्तरित्या जोरदार साक्ष देण्याची ते प्रेरणा मिळते. मत्ती 24:14 मध्ये म्हटलेलं आहे की ऐक्याने संयुक्तरित्या जोरदार साक्ष देण्यासाठी प्रेरणा मिळते. त्याद्वारे परिवर्तन होते, कारण ज्या कोणाला त्या संबंधाने ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसं आपणालाही तो शुद्ध करतो. सामायिक विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्त यज्ञावर वैयक्तिक विश्वास सर्वजण शरीराचा अवयव बनतात. ज्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक विश्वास हा येशू ख्रिस्तामध्ये वाढतो, तेव्हा ते त्या ख्रिस्तामध्ये ऐक्य एकत्रितरित्या आणण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मनाची तयारी होते. ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान याचे दर्शक असलेला तो बाप्तिस्मा त्याला मिळालेला असतो. त्याच्याद्वारे हा विश्वास ख्रिस्ताच्या शरीराबरोबर ऐक्य असल्याची साक्ष देऊन पूर्णपणे दर्शवला जातो. शेवटी पवित्र शास्त्राची शिकवण हीच आहे, एक आत्मा, एक प्रभू आणि एक देवपिता आहे. मंडळीच्या एकीकरणाची सर्वांगे त्रैक्य देवाच्या एकात्मतेचा पायाभूत रचल्यावर आधारभूत आहे. ही रचना देवबापाने केलेली आहे. देवाचा अनुग्रही आशीर्वाद यामध्ये आहे. त्याची परिपूर्ण इच्छा हीच आहे की तुम्ही सर्व ऐक्याने एकत्रित यावं. स्तोत्रसंहिता देखील आम्हाला बऱ्याचदा स्पष्ट करतं की बंधूने ऐक्याने एकत्र येणे किती मनोरम आहे. हे मंडळीचं ऐक्य वाढण्यासाठी एक प्रेरणादायी स्तोत्र आहे. शास्त्र म्हणतं, मंडळीच्या एकीकरणाचे सर्वांगे त्रैक्य देवाच्या एकात्मतेच्या पायाभूत रचनेवर आधारभूत आहेत. दानामध्ये विविधता असली तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. पहिले कोरिन्थीचा 12वा अध्याय आणि 4 ते 6 वचनामध्ये आपल्याला या ठिकाणी पौलाने स्पष्ट केलेला आहे. आणि जसं आपण ऐक्याविषयी शिकत आहोत किंवा समजून घेत आहोत किंवा हे तत्व आपल्याला समजत आहे, त्यामध्ये ऐक्याची व्यापकता देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. ऐक्याच्या व्यापकतेमध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे एकचित्त होणे आणि एकमत होणे. ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावात एक होतील त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे, असं देवाचं वचन आहे. एकचित्त होणे याचा अर्थ तुमचा सर्वांचा विश्वास ज्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला बाप्तिस्मा मिळालेला आहे, त्या विश्वासामध्ये एक मत देखील होणं गरजेचं आहे. कारण आपण प्रार्थनेमध्ये एकत्र आलो आहोत आणि त्या ठिकाणी एकाचं मत वेगळं आहे, एकाचं मत दुसरं आहे, एकाचं मत तिसरं आहे. असं जर असेल तर पवित्र आत्म्याचे त्रैक्य देवाची जी सहभागिता आहे ती त्या ठिकाणी एकत्र येऊ शकते. आणि म्हणून कधी कधी प्रार्थना करत असताना अनेक जण वेगळ्या मूड मध्ये असतात. त्यांचे विचार तिथं धड असतं, परंतु त्याचे विचार वेगळ्या ठिकाणी असतात. ते एकचित्त नसतात, ते एक मताचे नसतात. किंवा आमेन म्हणण्या अगोदर जे मी ऐकलेलं आहे त्याला देवाच्या समक्षतेमध्ये दुजोरा देण्यासाठी आपली मनाची तयारी असणं गरजेचं आहे. कारण प्रार्थनेचा कळप हा फक्त खालमान घालणे, डोळे बंद करणे आणि कोणीतरी प्रार्थना करत आहे आणि ती वर्बली प्रार्थना होत आहे आणि मग त्यामध्येच आपण मनामध्ये काहीतरी पुटतो. अशा वेळेला ऐक्याची व्यापकता जी आहे, विसंगती जी आहे, ती पवित्र आत्म्याला जाणवते. कारण पौल एका ठिकाणी म्हणतो की आपली प्रार्थना म्हणजे देवाला कळवणं आहे, विनंती आहे आणि ती अनिर्वाच्य कन्याच्या द्वारे पवित्र आत्मा देवाला कळवतो. म्हणजे आपण इथं जी प्रार्थना करतोय, जे विवळतोय, जे कणतोय आपण, ते पवित्र आत्मा देवाला कळवतो. म्हणजे पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला आणि मला ह्या ऐक्यात मिळणं गरजेचं आहे.
आणि म्हणून प्रार्थनेत डोळे घट्ट बंद करणं, हात घट्ट बंद करणं, सर्व इंद्रिय एकत्र आणण्याचा प्रयत्न करणं, एकाग्र आणि एकमत आणि एकचित्त होणं, ही ऐक्याची व्यापकता आहे. प्रार्थना करूया असा जेव्हा शब्द बोलला जातो तेव्हा तुम्ही अटेन्शन झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे की आता माझ्याजवळ पवित्र आत्मा येत आहे. त्रैक्य देवाची उपस्थिती मला लाभत आहे. माझं बोलणं अनिर्वाच्य करण्याच्या द्वारे देवाकडे जात आहे. मी साधारण व्यक्ती नाही, मी देवाचं लेकरू आहे. मला क्षमा होत आहे, माझं ऐक्य बळकट होत आहे, मी या मंडळीचा एक अविभाज्य भाग आहे. मी या मंडळीमध्ये अनेकांसाठी प्रार्थना करत असताना देव माझा उपयोग करून घेत आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत ना, त्या मूलभूत तत्वामध्ये आपल्याला एकत्रितरित्या आपल्या मनाचा विचार प्रबळ करणारी शक्ती निर्माण झाली पाहिजे. तर तुम्हाला ऐक्याची व्यापकता, एकचित्त होणे आणि एकमत होणे याबाबत संबोधित करते. तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे, देवाची इच्छा आहे. यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव, त्याचे एकमताने व एकमुखाने तुम्ही गौरव करावे. प्रार्थना जेव्हा पूर्णत्वास जाते तेव्हा आपण ताबडतोब प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणायला सुरुवात करतो. एकचित आणि एकमत आणि एकमुख. तेव्हा सगळ्यांची मुख जरी वेगवेगळे असले, परस्पर वेगवेगळे ते असले, तरी देखील एका मुखाने प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणतो. तेव्हा कदाचित जो असावध असणारी व्यक्ती आहे प्रार्थनेतली, ती सावध होते. परत एकदा त्या प्रार्थनेमध्ये त्याला ओवलं जातं आणि मग शेवटी आमेन म्हटलं जातं. त्याचं कारणच असं आहे माझ्या प्रियानो, की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिवार, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक लेकरू हे मनाच्या अवस्थेमध्ये गुंतलेलं आहे. आणि त्याची मनाची अवस्था ती एकसारखी नाही आहे. ती ऐक्यामध्ये फिट झालेली नाही आहे. ती परमेश्वराच्या पवित्र त्रैक्य देवाच्या सानिध्यामध्ये आलेली नसते. म्हणून एकाग्रता साधणं, सार्वकालिक जीवनाचा आनंद त्याला मिळणं, माझं आज तारण झालेलं आहे हा विश्वास रोजच्या दिवसामध्ये नवा झाला पाहिजे. कारण रोमकराच्या पत्रात स्पष्टरित्या सांगण्यात आलेलं आहे, बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे, म्हणजे तुम्हामध्ये फुटी होऊ नयेत. तुम्ही एक चित्ताने व एकमताने यथास्थित असावे. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. ऐक्य असणं म्हणजे देवाच्या सानिध्यात आपण राहणं. ऐक्य असणं म्हणजे देव आमच्या सोबत राहणं. विस्कळीतपणा असणं, अव्यवस्थितपणा असणं, सामाजिक असो, प्रासंगिक असो, किंवा कोणत्याही बाबतीत मंडळीतली जी कोणतीही जबाबदारी आपल्या सानिध्यामध्ये, घरात किंवा दारात किंवा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामात असताना देवाची गोड सहभागिता तुम्हाला मिळणं, हे ऐक्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून देवाच्या मंडळीने भावना, संवेदनाशीलता, विचार व कृती यांच्यामधील ऐक्य प्रकट करावे. देवाच्या मंडळीची मोठी जबाबदारी. तुम्ही देवाचं ऐक्य प्रकट केलं पाहिजे. तुम्ही एकटे नाही आहे, तर तुमच्या सोबत तुमचा देव आहे. आणि देव एकटा नाही आहे, तर बाप, पुत्र, पवित्र आत्मा हे त्रैकत्व, त्यांची एकी तुमच्या सानिध्यामध्ये आहे. त्याचा अर्थ द्यायचाच की काय, सर्व सभासदांची भावना
विचार आणि कृती अगदी सारखीच असावी. मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भावनिक लोक असतात आणि त्याद्वारे ती जी ऐक्यता आहे ती त्यामध्ये दिसून येत नाही. बायबलमधील ऐक्य एकसारखे, एकाच मापाचे किंवा एकाच साच्याचे असावे असं सूचित करण्यात आलेलं आहे. आता याविषयी तुम्हाला आणि मला विचार करण्यास भाग पडतो की खरोखर आपलं ऐक्य आहे का? खरोखर आपण देवाच्या ऐक्यामध्ये टिकून राहणारे आहोत का? खरोखर आपण अव्यवस्थित आहे की काय, असा प्रश्न देखील आपल्या मनाला विचारला जाईल. माझ्या प्रियानो, ख्रिस्ताच्या मंडळीचे ऐक्य हे तत्व शिकत असताना आपण आज नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी उर्वरित 2 दिवसांमध्ये हे तत्व शिकत असताना आपण हा विचार करूया. धार्मिकतेचं तत्व सगळे परमेश्वरच्या पवित्र प्रीतीमध्ये त्या ऐक्यामध्ये एकत्रित येऊन नव्या वर्षामध्ये आपण नवपण धारण करूया. विश्वासाचा, देवाचा पवित्र अनुभव जो आहे तो ह्या ऐक्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये आपण 202 पानापर्यंत जे काही देवाचं वचन ऐकलेलं आहे ते तुमच्या मनामध्ये रुजावं आणि उद्या सकाळी पुन्हा एक वार आपण याच तत्वाचा अभ्यास करत असताना विविधतेत एकी कशी आहे याविषयी आपण उद्या सकाळी शिकणार आहोत. आणि म्हणून विनंती करतो, आज जे विश्वासक बंधू आणि भगिनींनी हे तत्व ऐकलेलं आहे त्यांनी आपल्या घरी याचं पुन्हा वाचन करावं आणि या ऐक्यामध्ये टिकून राहण्यासाठी प्रार्थना करावी. परमेश्वर देव बाप तुम्हाला आणि मला हे तत्व आशीर्वाद करो. आमेन.